आपण पाहतोय मोहज देवढे या गावात तणावपूर्ण अशी परिस्थिती आहे। गौरी यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी दाखल झाल्यानंतर अंत्यसंस्कारावरून सध्या वाद, घरासमोर अंत्यसंस्कार करण्यावरून या ठिकाणी वाद झाल्याचं कळतंय। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मोहज देवठे हे त्यांचं मूळ गाव। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, नेमका काय वाद झालाय, काय घडतंय तिथं? निश्चितच डॉक्टर गौरी, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय संतोष, सलग बोला। निश्चितच अनंत गर्जे यांच्या समोरच डॉक्टर गौरी यांच्या पासून अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। डॉक्टर गौरी यांनी गर्जे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आता नातेवाईक करतायत। त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यातील जे पोलीस आहेत ते सध्या मोहज देवडे या गावात आले आहेत आणि सध्या त्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न ते करतायत। मात्र जे नातेवाईक आहेत तेथील काही ग्रामस्थ आहेत ही कोणत्याही मनस्थितीत ऐकण्याच्या तयारीत सध्या तरी दिसत नाहीये। आता वाद कशावरून झालेला आहे? नेमका वाद कशावरून आहे? काय म्हणणं आहे गर्जे कुटुंबियांचं आणि काय म्हणणं आहे पालवे कुटुंबियांचं? निश्चितच या संदर्भात अनंत गर्जे आहेत यांना काल मुंबईमध्ये देखील अटक झालेली आहे आणि त्यांना या ठिकाणी घेऊन यावा अशी मागणी सध्या मृत जे गौरी आहे त्यांच्या कुटुंबियांनी केली जाते आणि त्यांना जोपर्यंत इथं आणलं जात नाही तोपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही अशी जी भूमिका आहे ती आता नातेवाईकांनी घेतली आहे। असं गर्जे कुटुंबियांकडून की पालवे कुटुंबियांकडून सांगितलं जात आहे संतोष? निश्चितच ही जी भूमिका आहे ही पालवे कुटुंबियांकडून घेतलेली आहे, कारण की ज्या प्रकारे गौरीने डॉक्टर गौरी यांनी जी आत्महत्या केलेली आहे याला पूर्णतः जबाबदार आहे ते अनंत गर्जे आहे असा आरोप सध्या नातेवाईकडून सातत्याने केला जातोय। त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना जोपर्यंत तिथं आणलं जाणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी भूमिका आता सध्या पालवे कुटुंबियांनी घेतली आहे। काय लिहून ठेवलं? हे या गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनंत गर्जे यांना त्या गावात घेऊन या अशी मागणी आता पालवे कुटुंबियांकडून केली जाते। जोवर गर्जेला कडक शासन होत नाही तोवर मात्र पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका पालवे कुटुंबियांनी घेतल्याची माहिती आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांनी दिलेली आहे। अतिशय शोकाकुल असं वातावरण मोहज देवठे या गावात गौरी गर्जे यांचं पार्थिव आता दाखल झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।